व्हिडिओच्या शीर्षकावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की फेब्रुवारी महिना जो आहे हा झाडांच्या वाढीसाठी किती योग्य आहे. कारण आता ऑक्टोबरपासून डॉर्मन्सीमध्ये गेलेली जी आपली झाडं आहेत ती आता हळूहळू डॉर्मन्सीमधून बाहेर पडणार आहेत. अशा वेळेला बरीचशी बागकामं, प्रारंभिक बागकामं आपल्याला करावी लागतात. कारण आपण आता गेले 2 ते 3 महिने, मी अगोदरच्या व्हिडिओमध्येही म्हटलं होतं की जेव्हा आपली झाडं डॉर्मन्सीमध्ये असतात त्यावेळेला आपल्या झाडांना कुठल्याही प्रकारचं खत द्यायचं नाही. कारण ती निद्रावस्थेत असतात, ती आराम करत असतात पूर्णपणे. आणि आपण जेव्हा आराम करतो, आपण जेव्हा झोपतो त्यावेळेला आपण काही सेवन करतो का, काही कुठल्याही प्रकारचं अन्न खातो का, किंवा पाणी तरी घेतो का? नाहीच ना. तर आपली ही निद्रावस्थेतली जी झाडं आहेत ही कशी बरं कुठलंही आपण जे कंपोस्ट खत देणार, कुठलंही आपण त्यांना पोषक तत्व तर जर दिलं तर ती मातीमधून सेवन करू शकतील. तर त्यामुळे ह्या डॉर्मन्सीच्या काळामध्ये आपण आपल्या रोपांना कुठल्याही प्रकारचं कंपोस्ट खत द्यायचं नसतं. पण आता मात्र आपली रोपं हळूहळू डॉर्मन्सी पिरियडमधून बाहेर पडणार आहेत. आता 15 फेब्रुवारीनंतर वसंत ऋतूला सुरुवात होईल आणि वसंत ऋतूचा जो काळ असतो ना, हा काळ झाडांच्या उत्तम वाढीसाठी खूपच लाभदायक असतो. आणि म्हणूनच आपल्या रोपांच्या कुंडीमध्ये म्हणजे अगदी मातीपासून आपल्याला प्रत्येक गोष्टीची नीट व्यवस्थित काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. कारण आता आपल्याला आपल्या रोपांना आवश्यक ते पोषक तत्व देणं फार गरजेचं असतं. जेव्हा आपण आपल्या रोपाला आवश्यक ते पोषक तत्व देऊ, गेले 2 ते 3 महिने आपण आपल्या रोपांना काहीच दिलेलं नाही आहे, त्यांना आवश्यक ती पोषक तत्व त्यांना व्यवस्थित मिळालेली नाही आहेत. पण आता वाढीच्या काळामध्ये मात्र त्यांना ही पोषक तत्व नीट व्यवस्थित मिळणं गरजेचं आहे. यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या कुंडीतल्या मातीपासून सुरुवात करायची आहे. खतं तर द्यायची आहेत, पण माती ही कधीही टणक असता कामा नये. आपण काय करतो, आपण पाणी आपलं देतच राहतो, आपल्याला माहीत नसतं की नेमकं काय करायचं आहे. पण कुंडीतली माती ही नेहमी भुसभुशीत असली पाहिजे. यासाठी मातीची चारी बाजूंनी, म्हणजे कुंडीतील मातीची चारी बाजूंनी ह्या अशा प्रकारे नीट व्यवस्थित आपण खुरपणी करून घेतली पाहिजे. 1 ते 1.5 इंच मातीची जर आपण दर ते 15 ते दिवसानंतर जर आपण व्यवस्थित अशी खुरपणी केली तर कुंडीतील माती सैलसर होते, माती भुसभुशीत राहायला मातीला मदत मिळते. तुम्ही बघू शकता माती किती सैल आहे. आणि आपण अशी माती नीट व्यवस्थित खुरपून घेतली, माती नीट व्यवस्थित आपण सैल करून घेतली, माती आपण व्यवस्थित सैल करून घेतली. आपण काय करतो, आपल्याला माहीत नसतं, आपण पाणी देत राहतो, मातीकडे लक्षच देत नाही. अशा वेळेला तुमच्या लक्षात येईल की माती अतिशय टणक झालेली असते, एवढी कडक झालेली असते की अक्षरशः ती आपल्याला फोडून काढावी लागते. मग तुम्ही सांगा की माती कुंडीत खोलपर्यंत हवा कशी खेळती राहील बरं? यासाठी दर 8 ते 15 दिवसांनी कुंडीतील मातीची खुरपणी करणं अत्यंत गरजेचे असते. मातीची खुरपणी केल्यामुळे हवा कुंडीच्या आतपर्यंत खेळती राहते. कुंडीच्या आतपर्यंत हवा खेळती राहिल्या कारणाने आपल्या रोपाची मुळं हवेतून ऑक्सिजन व्यवस्थितपणे शोषून घेऊ शकतात. आणि रोपांच्या मुळाने हवेतून ऑक्सिजन व्यवस्थित शोषून घेतल्यामुळे रोपाची मुळं सुदृढ होतात. आणि रोपाची मुळं जर सुदृढ तर साहजिकच आपलं रोप देखील सुदृढच होतं. आता प्रकाश संश्लेषणाची क्रिया म्हणजे काय, तर आपलं रोप जे आहे ते आपण जेव्हा आपण खतं देणार ना, तर खतामधून आपली मुळं, रोपाची जी मुळं आहेत ती नीट व्यवस्थित आपलं कार्य करत राहतात, सुदृढ असतात ना मुळं आपली. तर ह्यासाठी ते व्यवस्थित मातीमधून आपण त्यांना दिलेले पोषक तत्व व्यवस्थित शोषून घेतात. जे काही आपण त्यांना लिक्विड खतं, कंपोस्ट खतं देऊ ती नीट व्यवस्थित शोषून घेतात. आणि मग ती शोषून घेतलेली जे काही अन्नद्रव्य आहेत ती खोडापर्यंत पोचवली जातात. खोडापर्यंत पोहोचवून
मग ती वरती फांद्या आणि पानांपर्यंत नीट व्यवस्थित पोचवली जातात. ह्यामुळे काय होतं तर आपल्या रोपाची वाढ चांगली होते, आपलं रोप जे आहे हे सुदृढ होतं. पण जर आपण दर 8 ते 15 दिवसांनी मातीची खुरपणी केलीच नाही आणि पाणी देतच राहिलो तर अशा वेळेला काही वेळेला मातीमध्ये बुरशी येते, हिरव्या रंगाचं शेवाळ तयार होतं. मग आता तुम्हीच सांगा, जेव्हा मातीची परिस्थिती अशी तेव्हा रोपाची मुळं कशी बरं हवेतून ऑक्सिजन शोषून घेतील आणि कशी बरं मुळं सुदृढ होतील. आणि जर मुळंच सुदृढ झाली नाही तर आपले रोप देखील कसे सुदृढ होऊ शकेल. यासाठी आपल्याला आता सर्वप्रथम आपली माती कुंडीमध्ये, आपल्या कुंडीत जी माती आहे ती नीट व्यवस्थित खुरप्याच्या साहाय्याने, अगदी खुरपच असलं पाहिजे असं नाही आहे. बघा, मी तर हा असा चमचा वापरते, हा काट्याचा चमचा आहे जो मी वापरते, त्याच्यानेच मी खुरपणी करते मातीची. अगदी बागकाम करण्यासाठी फार खर्चिक बागकाम करायचं अशातला काही भाग नाही आहे. घरातल्या सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंपासून आपण बागकाम करू शकतो. असं दर 8 ते 15 दिवसांनी माती खुरपल्यामुळे माती आपली नीट व्यवस्थित सैलसर होते आणि नीट व्यवस्थित भुसभुशीत राहते. आणि भुसभुशीत मातीमुळे आपलं रोप नीट व्यवस्थित प्रकाश संश्लेषणाची क्रिया करू शकतं. ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण मातीची खुरपणी बघितली. आता ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या रोपांना आवश्यक पोषक तत्व मिळावीत म्हणून कोणती खतं द्यायची हे जाणून घेऊ. अपेक्षा करते आज दिलेली माहिती आपणा सर्वांना नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ बघून झाल्यावर नेहमीप्रमाणे एक छानशी कमेंट करून मला प्रोत्साहित करा. लाईक करायला विसरू नका. आणि ज्यांना आता बागकामाची आवड आहे, ज्यांना आपला छंद जोपासायचा आहे, त्यांना ही माहिती नक्कीच शेअर करा. ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.